मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। या शहराच्या आयुक्तांनी या आमच्या राजेश्वरचा बळी घेतलेला आहे। शेतकऱ्याचं हे लेकरू राजेश्वर नवपुते याच्या मनावर जो 2 महिन्यात 3 महिन्यात जो परिणाम झाला, ज्या मानसिक तणावात तो जीवन जगत होता, घरासाठीचा संघर्ष कुटुंबाचा तो बघत होता, कोणतीही नोटीस दिली नाही, काही दिलं नाही, येऊन घरं पाडून गेले। पण हे लोक जाणार कुठं, यांचे घरं पाडलेत, हे राहणार कुठं, याचा कसलाही विचार या निर्दयीची श्रीकांतने केला नाही। अरे त्याला सुद्धा लेकरं बाळ आहेत, त्याला सुद्धा कुटुंब आहे। त्या चिकलठाण्यामध्ये येऊन भरा घरं पाडत गेला। भर पावसाळ्यामध्ये या कुटुंबाने कुठं राहायचं? अशा गंभीर स्थितीमध्ये या आमच्या राजेश्वरला असणारं टेन्शन आलं। ही विदारक परिस्थिती जी आता मांडली ती माणसाला हलवून आणि हादरून टाकणारी आहे। अरे आमचा माणूस गेलाय तुमच्यामुळं, आणि 6 तास झाले तरी तुम्ही त्या कुटुंबाला साधा भेटायला येत नाही। अरे कुठे या शहराचा पालकमंत्री, कुठे इथला आमदार, कुठे इथला खासदार, कुठे इथला मुख्यमंत्री? आमचा राजेश्वर इथं आत्महत्या केलेली नाही, तर याची श्रीकांतने मनुष्यवध केला, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमची जे बळी जाणार होते मला वाटलं होतं, आम्ही मोर्चाही काढला, पण वेळ निघून गेली, घरात सुद्धा नाही दिले, मोबदला दिला नाही, केवळ आमचा छेड करण्यात आला। आणि म्हणून आज या राजेश्वरच्या आमच्या पार्थिवाला एका रस्त्यावर आम्हाला ठेवावं लागतंय। आज हा 15 ऑगस्ट होऊन 1.5-2 महिने झालेले नाहीत। आम्ही विचारतो आमचं स्वातंत्र्य कुठे? तुम्ही आमचा निवारा भर पावसात हिसकावून घेतला। अरे या लेकराला 2-3 महिन्याचं लेकरू झालं, काय त्याची पत्नीची अवस्था असेल, काय त्याच्या आईला इथं रस्त्यावर या सरकारने बसवलेलं। जिल्हाधिकारी येऊ शकत नाही, या ठिकाणी पत्र देऊ शकत नाही, हे दांडुके आम्हाला दाखवायचे, हे हेल्मेट आम्हाला दाखवायचे, या जेसीबी आम्हाला दाखवायच्या। अरे खाला गोळ्या, किती सहन करायचं? कलेक्टर कुठे? तो कलेक्टर कुठे? त्या कलेक्टरला इथं यायला लाज वाटते, या आया बहिणीला भेटायला लाज वाटते। शेतकरी कुटुंबातला हा व्यक्ती आमचा, आज त्याच्यामध्ये आमची या ठिकाणी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबाला बोलावं आताच्या आता। कुटुंबानं या ठिकाणी बोलावं। आमच्या काही भूमिका मागण्या या ठिकाणी आहेत। 1 मिनिट हो, थांबा। या राजेश्वरचा एकट्याचा बळी, राजेश्वरचा बळी, राजेश्वरचा जो बळी घेतलेला आहे, हा राजेश्वर बळी गेलेला नाही,
तर या पठ्याने या चिकलठाण्यासाठी शहीद झालेला आहे, बलिदान दिलेलं आहे. आज बलिदान दिलं त्याने. अरे घरं येऊन तुम्ही धडाधडा पाडून गेलात, त्याचं कुटुंब उघड्यावर पाडलं आणि 6 तास झालं तरी जिल्हाधिकारी पत्र घेऊन येत नाही. म्हणून या कुटुंबाला तातडीने शासकीय नोकरी देण्यात यावी. 50 लाख काही चालणार नाही, 1 कोटीची मदत झाली पाहिजे. आणि राजेश्वरच्या घरासहित चिकलठाण्यातले जेवढे घरं पाडलेत त्यांचं सुद्धा पुनर्वसन या ठिकाणी झालं. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि या ठिकाणी राजेश्वरची जी हानी झाली ती भरून निघणार नाही. साहेब हे योग्य नाही. बसावं लागतंय. फक्त एक तुम्ही असणारं पत्र सुद्धा आणून देत नाही त्या कुटुंबाला. तात्काळ इथं न्याय मिळाला पाहिजे, पण आमचा जीव कोण आणून पत्र आलंय, पैसा इतिहास म्हणतात, जीव कोण आणून देणार. ही सगळी कारवाई औरंगाबादची थांबली पाहिजे आणि चिकलठाण्यात झालेली सगळी भरपाई मिळाली पाहिजे. राजेश्वरला न्याय मिळाला पाहिजे की नाही? राजेश्वरला न्याय मिळालाच पाहिजे. राजेश्वर